नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी सर्व पक्षीय नेत्यांची मंडळी विधान भवनात पाहायला मिळत आहे। त्यात काही नेते अपघाताने एकमेकांसमोर येत आहेत, त्यांच्या भेटी होत आहेत, तर काही जाणीवपूर्वक एकमेकांना भेटत असल्याचे दिसतंय। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच वेळी लिफ्टने विधान भवनात आहेत, त्याचीही चर्चा झाली। दोन्ही नेत्यांमध्ये काही बोलणे झाले का आणि झाले असेल तर त्याला काही राजकीय पृष्ठभूमी आहे का याची खमंग चर्चा सुरू असताना तिकडे नाथाभाऊंनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खतखत भाजपच्या काही आमदारांपुढे व्यक्त केल्याची बातमी आहे। नाथाभाऊ सध्या तरी भाजपमध्ये नाहीत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना आमदारकी मिळाली होती, ती देखील सोडण्याची त्यांची तयारी होती, परंतु शरद पवारांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही। एकदा दिले ते परत घेणार नाही असे शरद पवारांनी त्यांना सांगितले, त्यामुळे त्यांची आमदारकी शाबूत आहे। परंतु त्यांचा भाजपामधील प्रवेश अजूनही रखडला असल्याचे दिसतंय। आपला पक्ष प्रवेश सोहळा दिल्लीत होईल असे नाथाभाऊ म्हणाले होते। त्याचा मुहूर्त ठरण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली। नाथाभाऊंनी आपल्या सुनेला निवडून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले। त्यानंतर त्यांच्या सुनेला थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले, त्यामुळे नाथाभाऊंचे राजकीय वजन वाढले। परंतु लोकसभा निवडणूक होऊनही बराच काळ उलटला तरी त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही। राज्यातील काही नेत्यांचा त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध असल्याचे बोलले जाते। असे असले तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी या विरोधाची दखल घेतील असं वाटलं नाही। लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अतिशय सुमार कामगिरीमुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी राज्यातील नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जाते। परंतु अजून तरी नाथाभाऊंचा पक्ष प्रवेश झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। कदाचित त्यामुळेच वैतागलेल्या नाथाभाऊंनी भाजपमधील आपल्या काही सहकाऱ्यांजवळ आता भाजपमध्ये जुन्यांना स्थान नाही, त्यांना थांबा थांबा म्हटलं जातं आणि नवगतांचे लाल गालिचे घालून स्वागत केले जाते अशी खंत व्यक्त केली असावी। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।